नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 1 नोव्हेंबर 2025 आणि काय झालं, काल रात्री दादांचा फोन आला. तर म्हणले की आमचा कारखाना उद्या सुरू होणार आहे, तर तुम्ही या आणि तिथून एक आमच्या शेतकऱ्याला पावसाविषयी माहिती द्या. तर मी शिरोली या ठिकाणी सत्यशील दादा शेरकर यांच्या इथं यांच्या निवासस्थानी आलो आणि इथून आता कारखान्यावर जाणार आहेत आणि कारखाना आज सुरू होणार आहे. तर सर्वप्रथम शिरोली आणि जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आनंदाची बातमी. आता राज्यात फक्त तुमच्या जुन्नर तालुक्यात 2-3 दिवसात थोडा पाऊस पडणार आहे. खूप काय मोठा पडणार नाही, मुसळधार पडणार नाही. त्याच्यामुळे हा अंदाज लक्षात द्यायचा. 4 तारखेच्या नंतर तुमच्या इकडला देखील पाऊस कमी होणार आहे. 5 तारखेला तुमच्या इकडं थंडी सुरू होणार आहे. 6 तारखेला आणखीन थंडी वाढणार आहे आणि 7 तारखेला मात्र तुमच्या इकडला पाऊस कायमचाच निघून जाणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम तुमच्यासाठी आनंदाची बातमी. तुमच्याकडलाच नाही तर राज्यातला सगळीकडलाच पाऊस 7 तारखेला निघून जाणार आहे. म्हणून ही सर्वप्रथम आनंदाची बातमी. त्याच्यानंतर राज्यात परत पावसाचं वातावरण तयार होणार नाही. हे पाऊस कशा नेमकं काय झालं, या ठिकाणी ऊसतोड कामगार आलेले आहेत आणि पाऊस सुरू आहे आणि नेमका कारखाना आज 1 तारीख सुरू होण्याचं होतं. तर दादा म्हटले की आम्हाला इथून आता पावसाविषयी थोडी माहिती द्यावी. त्यावेळेस मुद्दाम होऊन त्यांनी मला बोलिलं आणि या ठिकाणी आलो. तर सांगू इच्छितो की या संपूर्ण जुन्नर तालुक्यातल्या लोकांना सांगू इच्छितो की फक्त आता 2, 3 आणि 4 तारखेपर्यंत उगाच तुरळक कुठेतरी भाग बदलत पाऊस पडणार आहे, मोठा काही पडणार नाही. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 7 तारखेच्या नंतर तुमच्या जुन्नर असो, अहिल्यानगर, संपूर्ण उत्तर महाराष्ट्राकडे चांगली थंडीला सुरुवात होणार आहे. म्हणून ही अंदाज लक्षात घ्या. 3 नोव्हेंबरच्या दरम्यान पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 4 नोव्हेंबरची पेरणी राहिलेली असेल तर तुम्ही काय करता, जशी आता वापसा होईल तसं तुम्ही हरभरा पेरू शकता. कारण की राज्यात आता थंडीला सुरुवात होणार आहे. तुम्हाला सांगू इच्छितो निपाड, सिन्नरकडं 4 तारखेला थोडी थंडी जाणवणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा.